धुलीवंदन आहे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सुद्धा धुळवडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण देशभरात राज्यभरात धुळवड साजरी केली जाते आणि राज ठाकरे यांच्या दादरमधल्या शिवाजी पार्क या निवासस्थानी धुळवड साजरी केली जाते, रंग उधळले जात आहेत। अमित ठाकरे आणि आपण त्यांच्या पत्नी पाहतोय आणि इतर संपूर्ण त्यांचं कुटुंबीय सुद्धा या रंगामध्ये नाहून गेलेलं आहे। राज ठाकरे सुद्धा मगाशी धुळवड खेळत होते आणि इतर जी मंडळी आहेत, जे नागरिक आहेत ते येत आहेत आणि अमित ठाकरे यांच्यासोबत फोटोज काढतायत, त्यांना रंग लावतायत। हे दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी धुळवड साजरी केली जाते, अमित ठाकरे यांना रंग लावले जातात। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अनेक नागरिक येत आहेत, त्यांना रंग लावतायत, संपूर्ण राज ठाकरे यांचं कुटुंब धुळवड खेळत आहे। श्वेता, अगदी बरोबर आहे। देशभरामध्ये होळीचा आणि रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील आपल्या कुटुंबियांसमवेत होळी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यांचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ शिवाजी पार्क मध्ये, त्या बाहेर राज ठाकरे यांनी कुटुंबियांसह बाहेर येत सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यामध्ये अमित ठाकरे असतील किंवा राज ठाकरेंच्या पत्नी असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, हे होळी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळे रंगानं माखलेले आहेत, सगळे चेहरे अगदी रंगामध्ये नाहून निघालेले आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतात। त्यामुळे एक वेगळा रंग, एक वेगळा ढंग या निमित्ताने राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा देखील आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळालेला आहे। होळीचं मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळतं, त्या दृष्टीनं मनसे प्रमुखांकडनं सुद्धा होळीचा उत्सव अशा पद्धतीने साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय कार्यकर्ते त्याचबरोबर जे नागरिक आहेत ते येत आहेत इथे आणि रंग लावतायत, एकमेकांना शुभेच्छा देत आहेत।